गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यांना नमस्कार. आजचं विद्याशक्तीचं विज्ञानच्या क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. कसं आहे तुम्ही? तुमचा दिवस कसा गेला? संडे तुम्ही पूर्ण दिवस छानपैकी एन्जॉय केला का नाही? येस. ऑल राईट. आय होप सगळ्यांचा दिवस चांगला गेलाय म्हणून घेतो. सो आता आम्ही आजच्या क्लासकडे जाऊया. बट बिफोर दॅट आमचं मोटिवेशनल कोट बघून घेऊन येऊ म्हणा. सो मी माझं स्क्रीन तुमच्या संग शेअर केलंय बघा. एव्हरीबडी कॅन सी माय स्क्रीन. ऑल राईट. सो आमचं कोट काय सांगते? Every morning is an opportunity to create a masterpiece called life. Every morning is an opportunity to create a masterpiece called life. So कोण तर सांगू शकत ह्याचा अर्थ काय आहे मन? एनीबडी? ऑल राईट. ह्याचा अर्थ मी तुम्हाला सांगते आता. एव्हरी मॉर्निंग म्हटलं तर प्रति दिवस तुम्ही काय उठून तुमच्या स्कूलला रेडी होता जाता, तुमचं सगळं वर्क करून घेता, यस और नो? तर प्रति दिवस काय आहे, तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी आहे. हे तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी देते. कशाच अपॉर्च्युनिटी आहे हे? हे तुम्हाला अपॉर्च्युनिटी देते एक मास्टर पीस क्रिएट करायला. मास्टर पीस म्हटलं तर लाईफ. एक चांगलं लाईफ क्रिएट करून घ्यायला तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी देते. सो दररोज पण एक नवीन अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला कसं पाहिजे तसं चांगलं लाईफ क्रिएट करून घ्यायला. ओके. सो तुम्ही फॉर एक्झाम्पल आज तुमचा दिवस बरं नाही गेलं, तुम्हाला फेलियर झालं तुमच्या लाईफमध्ये, फिर न्यूज मिळलं तुम्हाला, दॅट इज नॉट द एंड ऑफ द लाईफ. आजच नाही, सगळं नाही नाही संपतंय. आणि उद्या नवीन दिवस आहे, नवीन अपॉर्च्युनिटीज आहे तुम्हाला कसं पाहिजे तसं लाईफ क्रिएट करायला. ओके. सो एव्हरी डे तुम्ही काय करावं, एक नवीन होप घेऊन तुमचं दिवस स्टार्ट करावं की मी आज ह्या दिवसामध्ये चांगलं काम करतो, मला माझ्या लाईफला काय पाहिजे ते सगळी काम करून घेऊन माझं लाईफ छानपैकी मी करून घेतो मग. ओके. येस. सो आज मी मोटिवेशनल कोट बघितलो. सो आता आम्ही आमचं क्लासकडे जाऊया. सो लास्ट क्लासमध्ये आम्ही काय डिस्कशन केलं? आम्ही स्टोमॅटावरती डिस्कशन केलं, करेक्ट? स्टोमॅटाचं डिस्कशन नंतर आम्ही आज काय करायचं आहे, आम्ही फ्लावर्स वरती डिस्कशन करूया. येस. फ्लावर्स वरती. सो सगळ्यांना फ्लावर्स म्हटलं तर आवडते काय नाही? सगळ्यांना आवडते. फुल कुणाला नाही आवडते? यस और नो? सो फ्लावर्स वरती आम्ही आज आमचं डिस्कशन करूया. मग ह्याच्यामध्ये काय काय आम्ही शिकणार आहे? ह्याच्यामध्ये आम्ही बायसेक्शुअल फ्लावर्स, बायसेक्शुअल फ्लावर्स आणि युनिसेक्शुअल फ्लावर्स. सो ह्याच्यावरती आम्ही डिस्कशन करू मग. ओके. येस. तुम्ही माझं स्क्रीन तुमच्या संग आता शेअर करते मग. येस. सगळ्यांना माझं स्क्रीन दिसालय? एव्हरीबडी कॅन सी द स्क्रीन? ऑल राईट. फर्स्ट आम्ही कोणत्या टॉपिक वरती डिस्कशन करूया? बायसेक्शुअल फ्लावर्स वरती आम्ही डिस्कशन करूया मग. ओके. सो लेट्स स्टार्ट. बायसेक्शुअल फ्लावर्स. सो बायसेक्शुअल फ्लावर्स म्हटलं तर काय, ह्याचा अर्थ काय आहे तुम्हाला माहिती होतं काय? फ्लावर्स मध्ये पण दोन टाईप राहते ती मन. तुम्हाला टाइप्स ऑफ फ्लावर्स म्हटलं तर रोज, लिलीज, सनफ्लावर्स असल्या फ्लावर्स म्हणून घेता होता. येस और नो? नो. फ्लावर्स मध्ये दोन तऱ्हाचं राहते ती बायसेक्शुअल फ्लावर्स आणि युनिसेक्शुअल फ्लावर्स म्हणून सांगतो मी. सो बायसेक्शुअल फ्लावर्स म्हटलं तर काय? द फ्लावर्स विच कंटेन बोथ मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर नोन ॲज बायसेक्शुअल फ्लावर्स. सो बायसेक्शुअल फ्लावर्स म्हटलं तर ह्या फ्लावर्स मध्ये, ह्या फूलमध्ये मेल आणि फिमेल दोघांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स राहते.
मेल फिमेल दोघांचं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स काय एक फूल मध्ये राहते ने त्या फूलला आम्ही काय म्हणून सांगतो, बायसेक्शुअल फूल म्हणून सांगतो. ओके. सो दीज फ्लावर्स कंटेन बोथ स्टॅमेन्स अँड पिस्टिल. सो ह्याच्यामध्ये बायसेक्शुअल फुलामध्ये स्टॅमेन्स म्हटलं तर स्टॅमेन्स मध्ये कोणची कोणची पार्ट्स येते ती अँथर आणि फिलामेंट येते. आणि पिस्टिल मध्ये तीन येते, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. तीन पार्ट्स येतात. सो ह्या फ्लावर्स मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स म्हटलं तर हेच स्टॅमेन आणि पिस्टिल म्हणून सांगतो मी. सो हे दोघांचं प्रेझेन्स राहते ह्या फ्लावर मध्ये. सो बायसेक्शुअल फ्लावर्स म्हटलं तर ह्या फ्लावर मध्ये दोघं मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स राहते. ते कोणची कोणची म्हटलं तर स्टॅमेन्स आणि पिस्टिल दोघांचं कंटेंट राहते. त्याला आम्ही बायसेक्शुअल फ्लावर्स म्हणून सांगतो. ओके. सो लेट सी सम बायसेक्शुअल फ्लावर्स. सो पहिलं आम्ही हिबिस्कस. हिबिस्कस माहिती आहे? येस, हिबिस्कस माहिती आहे. हिबिस्कस युजली आम्ही कशासाठी यूज करतो? युजली पूजामध्ये आम्ही लई यूज करता बघा हिबिस्कस. येस ऑर नो? देवांचं पुढं चढायला आम्ही लई यूज करते हे. रेड कलरचं राहते सगळं घरा पुढं हे हिबिस्कस राहते. येस. Hibiscus is a genus of a flowering plants in the Malvaceae family म्हणून सांगतो मी. सो हिबिस्कस काय हे फूल आहे, हे कोणत्या फॅमिलीला बिलॉंग करते? सायंटिफिक ते फ्लावरचं ग्रुप कोणचं आहे? माल्वाशिया फॅमिली म्हणून सांगतो आम्ही. ओके. ह्या फ्लावर्स कसं राहते बघायला? लार्ज राहते ती, लाईक अ ट्रम्पेट शेप. सो ट्रम्पेट तुम्हाला माहिती आहे एक इन्स्ट्रुमेंट आहे. तुम्ही काय युजली वाजवायला आम्ही यूज करतो ते. सो त्याला आम्ही ट्रम्पेट म्हणून सांगतो. सो त्याच्या शेप मध्ये राहते ती. युजली त्याच्यामध्ये पेटल्स किती राहते ती? 5 या फिर 5 से ज्यादा राहते. आणि कलर कोणची कोणची राहते ती? व्हाईट, पिंक, रेड, ब्लू, ऑरेंज, येलो. ह्या सगळी आम्ही बघू शकत. ओके. सो मी तुम्हाला येस, 1 सेकंड स्टुडंट्स, सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. मी आता तुमचं संग स्क्रीन शेअर करायला बघा. येस. ओके. सो इथं बघा, हे अँथर आहे, हे फिलामेंट आहे. आय एम सॉरी, त्याला आम्ही सिपल म्हणून सांगतो. हे रिसिपेक्टेकल आहे. ओके. रिसिपेक्टेकल. दिस इज ओव्हरी आणि ह्याला आम्ही ओव्ह्युअल म्हणून सांगतो. हे स्टाईल आहे, स्टिग्मा आणि पेटल. ओके. सो तुम्हाला मी सांगितलं होतं बायसेक्शुअल फ्लावर्स म्हटलं तर दोघं मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स दोघं पण राहतात. सो हे हिबिस्कस मध्ये तुम्ही बघितलं तर हे एक बायसेक्शुअल फ्लावर आहे. तर ह्याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हटलं तर स्टॅमेन आणि पिस्टिल दोघं राहा. येस ऑर नो? स्टॅमेन मध्ये काय राहते? अँथर आणि फिलामेंट राहते. कॅन यू सी दिस? आणि पिस्टिल मध्ये काय काय राहते? स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. कॅन यू सी दिस? इथे आहे बघा. सो हे पिस्टिल आहे. सो दोघं मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स दोघं राहतात. त्याला आम्ही बायसेक्शुअल फ्लावर्स म्हणून सांगतो. सीपल्स म्हटलं तर काय? सीपल्स. सो सीपल्स कुठे आहे? इथं आहे बघा. ह्याला आम्ही सीपल्स म्हणून सांगतो. येस, ह्याला आम्ही सीपल्स म्हणून सांगतो. सो सीपल्सचं काम काय आहे? Sepals are modified leaves that enclose the developing flower. The green sepals protect the bud of the flower. So sepals काय आहे? Sepals हे काय sepals तुम्ही बघाला ना, हे ऍक्च्युली मॉडिफाईड लीव्स आहे.
ओके. हे एक नवीन व्हर्जन लिव्स man सांगू शकत. इन कॉमन वर्ड्स एक नवीन टाईपचं लिव्स राहते. ह्यांचं काय काम आहे? तुम्ही आत इथं ओव्ह्यूल बघायला, हे बड काय बघायला ना, ह्याला प्रोटेक्ट करते. हे सेपलचं काय काम आहे? हे काय आजचं बड राहते ने, फ्लावरचं बड, हे बर्डच काय होते, ग्रो होऊन एक पूर्ण फ्लावर सारखं येते. यस ऑर नो? सो हे बर्ड मेन कंटेंट आहे. फ्लावर याला, फ्लावर सारखं ते ग्रो व्हायला बर्ड मेन आहे. सो त्याच्यासाठी सीपल म्हटलं तर, हे काय सीपल राहते ने, हे एक बर्डला प्रोटेक्ट करते, त्याला एन्क्लोज्ड करते. म्हटलं तर ह्याला, ह्याच्या वरती राहून त्याला प्रोटेक्ट करते. आजचं काय बर्ड राहते ने, त्याला प्रोटेक्ट करते. ओके. नेक्स्ट, कॅन यू सी दिस? इथं आहे बघा, ह्याला आम्ही सिपल म्हणून सांगतो. सो काय, हे आजचं बर्ड आहे ने, त्याला प्रोटेक्ट कराले, त्याला एनक्लोज करून घेऊन प्रोटेक्ट कराले. ओके. नेक्स्ट, every flower has multiple petals which differ in color depending upon the species. The colorful petals attract animals and insects. This attraction helps ensure the pollination of the flower. The bees and the animals like birds are called the pollinators, and they help to transfer the pollens to the stigma, and this process is called pollination. So petals म्हटलं तर, anybody can tell me? petals म्हटलं तर काय असेल? इथं आहे बघा, ह्याला आम्ही पेटल्स म्हणून सांगतो. येस ऑर नो? दीज आर पेटल्स. तुम्ही रेड कलरचं काय बघाला ना, त्याला आम्ही पेटल्स म्हणून सांगतो. सो पेटलचं काय काम आहे? पेटल युजली मल्टिपल कलर्स मध्ये राहते. ते रेड कलरची पेटल्स, येलो कलरची पेटल्स, पिंक कलरची पेटल्स, पर्पल कलर पेटल्स. यस ऑर नो? सो डिपेंडिंग अपॉन ते फ्लावर कोणचं स्पीशीज या फिर कोणचं ग्रुपला राहते ने, त्याला त्याच्यावरती डिपेंड राहते की फ्लावरची पेटलचा कलर कसा राहते. ओके. पेटलचं मेन काम काय आहे? पेटल इन्सेक्ट्सला या फिर ॲनिमल्स, ॲनिमल्स म्हटलं तर बर्ड्सला अट्रॅक्ट करते. अट्रॅक्ट करून काय करते? अट्रॅक्ट केल्यानंतर त्याला ट्रॅप करून नंतर पॉलिनेशन, फुलांची पॉलिनेशन प्रोसेस मध्ये हेल्प करते. हे काय इन्सेक्ट्स आणि बर्ड्स राहते ते, त्याला आम्ही पॉलिनेटर्स म्हणून सांगतो. काय सांगतो? पॉलिनेटर्स. आणि हे काय करते? ती पॉलेन्सला स्टिग्माकडं ट्रान्सफर करायला हेल्प करते ती. सो ह्या प्रोसेस, पॉलिनेशन प्रोसेस म्हटलं तर काय, पॉलिनेशन प्रोसेस मध्ये पॉलेन्स काय होते, ती स्टिग्माकडं ट्रान्सफर होते. सो त्या प्रोसेसला आम्ही पॉलिनेशन म्हणून सांगतो. आणि बीज, इन्सेक्ट्स या फिर बर्ड्सला आम्ही काय म्हणून सांगतो? पॉलिनेटर्स. ह्या प्रोसेस मध्ये कोण हेल्प करते? ती पेटल्स हेल्प करते. पेटल्स कशाला हेल्प करते? ती त्यांनी इन्सेक्ट्सला, बर्ड्सला अट्रॅक्ट करून घेऊन काय करते? ती पॉलिनेशन व्हायला हेल्प करते ती. ओके. नेक्स्ट, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, दॅट इज पिस्टिल म्हटलं तर काय? So pistil is a long tubular organ that is a female part of the flower. Its function is to produce seeds. The pistil consists ovary, stigma and style. So pistil काय है? pistil एक long, एक लांब ट्यूब शेप मध्ये एक ऑर्गन राहते. हे ऍक्च्युली फिमेल पार्ट आहे. फ्लावरचं काय फूल राहते ने, फूलचा फिमेल पार्टला आम्ही पिस्टिल म्हणून सांगतो. त्याचं काय काम आहे पिस्टिलचं? पिस्टिलचं काम आहे ते सीड्स, फ्लावरची काय सीड्स राहतात ने, ते प्रोड्यूस करावं. पिस्टिल मध्ये 3 ऑर्गन्स राहतात. एक आहे ओव्हरी, स्टिग्मा आणि स्टाईल. ओके. स्टिग्माचं काय काम? Stigma is where pollen is collected and is present at the top of the pistil. So स्टिग्मा कुठं राहते? पिस्टिलचं वर, पिस्टिल पूर्ण एक पिस्टिल मध्ये 3 पार्ट्स राहतात. ओके. सो पूर्ण टॉप मध्ये कोण राहते? ती स्टिग्मा राहते. त्या स्टिग्मा काय करते? पूर्ण पोलेनला कलेक्ट करते. मिडलला काय राहते? स्टाईल राहते. आणि लास्टला ओव्हरी राहते. ओव्हरीकडं स्टिग्माकडं पोलेन सगळं कलेक्ट होऊन खाली कुठं जाते? ओव्हरीकडं सगळं पोलेन ट्रॅव्हल करून खाली जाऊन सोडते. ओके. ओव्हरीकडं जाते.
द ओव्हरी लाईज ऍट दी बॉटम ऑफ द ब्लॉसम. सो ओव्हरी कुठं राहते? पूर्ण खाली राहते. ओके. सो थोडं फ्लावर्स मध्ये काय राहते? ती ओव्हरीज जास्त राहते. एक एक हिबिस्कस मध्ये नुसतं एक ओव्हरी आहे. बट वेगळ्या वेगळ्या फ्लावर्स मध्ये एक जास्त, नुसतं एक नाही, मोर देन वन ओव्हरीज राहतात. ओके. सो आफ्टर फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होते? Pollen travels down to meet the ovules, that is eggs. The ovary develops to become the fruit and the ovule develops to a seed. So नंतर काय होते? फर्टिलायझेशन झाल्यानंतर पोलेन खाली जाते ओव्ह्यूल कडे जाऊन. ओव्ह्यूल म्हटलं तर एग्स कडे जाऊन ओव्ह्यूल काय होते? पूर्ण फ्रूट मध्ये डेव्हलप होते आणि ओव्ह्यूल सीड मध्ये डेव्हलप होते. ओव्हरी फ्रूट मध्ये डेव्हलप होते आणि ओव्ह्यूल सीड मध्ये डेव्हलप होते. ओके. सो 1 मिनिट. येस, कॅन यू सी दिस? इथं आहे बघा. हे पूर्ण ह्याला आम्ही पिस्टिल मन सांगतो. कॅन यू सी दिस? ह्याला पूर्ण हे तुम्ही काय लांब लॉंग लांब ट्यूब फॉर्म मध्ये हे पूर्ण स्ट्रक्चर आहे. त्याला पिस्टिल मन सांगते. पिस्टिल मध्ये स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी, ओव्ह्यूल राहते. ओके. सो स्टिग्मा हे वर काय राहते? ती पोलेन राहते. पोलेन हिथंच कलेक्ट होते, बिकॉज इन्सेक्ट्स, बर्ड्स हिथंच येऊन बसतेत. सो पोलेन हिथंच कलेक्ट होऊन ते खाली जाते, ओव्हरी कडे जाते. ओके. सो ओव्हरी काय होते? ओव्हरी बघा, मी तुम्हाला सांगते 1 मिनिट. ओव्हरी काय होते? फ्रूट होते. नंतर ओव्ह्यूल सीड होऊन सोडते. फर्टिलायझेशन झाल्यानंतर ओव्हरी फ्रूट होते. इथं बघा, ओव्हरी तुम्ही काय हे बघाला ना, ते फ्रूट होते आणि ओव्ह्यूल तुम्ही हे काय बघाला ना, ते सीड्स मध्ये कन्वर्ट होते. ओके. येस. सो हे पूर्ण फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे तिघ मिळून काय होते? हे सगळं मिळून पिस्टिल, दॅट इज फिमेल पार्ट राहते. फ्लावरचं फिमेल पार्ट काय आहे? पिस्टिल. पिस्टिल मध्ये स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी आणि ओव्ह्यूल राहते. आणि मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स म्हटलं तर स्टॅमेन, दॅट इज अँथर आणि फिलामेंट दोन राहते. सो ह्याला आम्ही अँथर म्हण सांगतो. हे तुम्ही फिलामेंट बघाला. ओके. सो ह्याच्यावरती बघूया ह्याचा अर्थ काय आहे मग. सो मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स स्टॅमेन. पहिल्या स्टॅमेन मध्ये दोन राहतात, अँथर आणि फिलामेंट. द मेल पार्ट ऑफ द फ्लावर इज स्टॅमेन अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोड्युसिंग पोलन. सो स्टॅमेन काय राहते? स्टॅमेन हे फ्लावर मध्ये, फूल मध्येच मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स या फिर मेल पार्ट्स काय राहतात नाही, त्याला आम्ही स्टॅमेन मन सांगतो. ह्याचं काय काम आहे? ह्याचं काम आहे की ते पोलेन प्रोड्यूस करा. ओके. पोलेन प्रोड्यूस करा. अँथर्स म्हटलं तर काय? अँथर्स टू ट्यूब शेप्ड ऑब्जेक्ट्स राहतात. ते काय करते? ती पोलन रिलीज करते. सो अँथर तुम्ही बघितलं तर इथे आहे बघा, एक दोन, एक आजूबाजूच राहते ती, बट एक ट्यूब स्ट्रक्चर मध्ये राहते. दोन ट्यूब एकमेकाला जॉईंट होऊन कसं राहते ते तसं आहे हे. सो अँथर दोन ट्यूब ऑब्जेक्ट सारखं राहते ती. ह्याचं काय काम आहे? ह्याचं काम आहे की ते पोलेन प्रोड्यूस करावं, रिलीज करावं. ह्याचं कलर युजली येलो राहते. ओके. येलो राहते. अँथर फिलामेंट वरती बसते, एक लॉंग थिन ट्यूब फॉर्म मध्ये. ओके. एक लांब पातळ ट्यूब स्ट्रक्चर मध्ये अँथर राहते. हे फिलामेंट वरती बसते. ह्याचं काय काम आहे? पोलन रिलीज करावं आणि हे युजली येलो कलर फॉर्म मध्ये राहते. ओके. फिलामेंट अँथर दोघं मिळून काय करते? ती मेल पार्ट मन सांगतो मी. दोघं काय ऑर्गन्स आहे ना, अँथर आणि फिलामेंट दोघं मिळून स्टॅमेन फॉर्म करते. तो स्टॅमेन काय आहे? हे एक ऍक्च्युली मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. इज इट क्लिअर? सगळ्यांना समजलं? तुम्ही सिपल समजून घेतला, पेटलचं काय काम आहे आणि हे सगळी पार्ट्स मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचं काय काम आहे. ओके. पॉलिनेशन म्हटलं तर काय? कॅन यू सी दिस? पॉलिनेशन इथं बघा. So, pollinator visits flower and collects nectar. Pollen is rubbed onto pollinator's body. Pollinator carries
pollen on its body to another flower. Pollen is deposited on the stigma in the process. सो पॉलिनेशन मध्ये काय होते? पॉलिनेटर म्हटलं तर इन्सेक्ट्स. ओके, इन्सेक्ट्स या फिर कोणते तरी ॲनिमल्स कोण फ्लावर वरती येऊन बसतेत नाही त्याला आम्ही युजली पॉलिनेटर म्हणून सांगतो. त्याच्यावरती बसून काय करते ती नेक्टर कलेक्ट करते. नेक्टर युजली हनी बीज. तुम्ही नेक्टर कलेक्ट करायचं तुम्हाला माहित राहो. येस ऑर नो? सो पॉलिनेटर्स युजली इन्सेक्ट्स काय राहते ती ते फूलवरती बसून ते नेक्टर कलेक्ट करते. त्या टायमाला काय होते? पोलेन काय राहते ने त्या फ्लावरचं काय पोलन राहते ने ते त्यांच्या बॉडीला लावून सोडते. ओके, त्यांनी आणि नेक्टर कलेक्ट करून वेगळा दुसरा फ्लावर कडे जाते तिथं आणि बसून काय करते ती आणि त्यांचं नेक्टर घ्यायला ट्राय करते. येस ऑर नो? सो त्या टायमाला काय होते? ते ऑलरेडी काय पोलेन त्यांच्या अंगाला लागले राहते ने पॉलिनेटरच्या अंगाला ते त्या फ्लावर कडे जाऊन सोडते. त्या फ्लावर कडे जाऊन सोडते. ओके, झालं नंतर काय होते? ते पूर्ण काय त्यांनी पॉलिनेटर वरती काय पोलन लागलं राहते ते त्या फ्लावरच्या स्टिग्मा वरती जाऊन बसून सोडते. सो असं काय होते? पोलेन एक फ्लावर पासून दुसऱ्या फ्लावरला असं ट्रान्सफर होते. ऑल राईट. येस. सो आता आम्ही काय 1 मिनिट. येस. सो आता आम्ही दुसरा फ्लावर. सो हिबिस्कस एक वन ऑफ द बायसेक्शुअल फ्लावर होतं. सो आता आम्ही दुसरा फ्लावर बघूया दॅट इज कॅशिया. सो कॅशिया फ्लावर पण बायसेक्शुअल राहते. इट इज इरेग्युलरली शेप्ड म्हटलं तर त्याचा शेप फिक्स्ड नाही आहे. सो इरेग्युलर फॉर्म मध्ये असं फिक्स्ड शेप नाही राहते. वेगळं वेगळं शेप्स राहते त्याचं. आणि ह्याचं फॅमिली कोणचं आहे? फॅबिशिया फॅमिलीला राहत म्हटलं तर त्यांना इट बिलॉंग्स टू फॅबिशिया फॅमिली. ओके. सो कॅशियामध्ये काय राहते ती युजली 5 सिपल्स. सिपल्स म्हटलं तर ते खाली कोण बडला प्रोटेक्ट करते नाही त्यांना आम्ही सिपल्स म्हणून सांगतो. तो सेपल्सला किती राहते? 5 सेपल्स राहते ती. आणि सगळी सेपल्स पण फ्री राहे डिटॅचेबल आहे. ओके, त्यांनाच अटॅच नाही. केव्हा पाहिजे तेव्हा आम्ही डिटॅच करायला येते म्हटलं तर काढायला येते. पूर्ण फ्री राहते. ओके, 5 पण राहते. ओके, आणि 10 स्टॅमेन्स आहे. स्टॅमेन्स म्हटलं तर अँथर आणि फिलामेंट. ओके, किती राहते त्याच्यामध्ये? 10 राहते. एव्हरी स्टॅमेन प्रति स्टॅमेन पण फ्री आहे अनइक्वल आहे म्हटलं तर त्यांचं साईज फिक्स्ड नाही आहे. तर कसं पाहिजे तसं त्यांचं साईजेस राहते. ती इक्वल बिलकुल बी नाही आहे, फ्री आहे. सो त्यांनी एकामेकावरती डिपेंड अटॅच्ड नाही राहते. ओके, इंडिपेंडेंट आहे. ह्या फ्लावर्स जायगोफॉर्मिक फ्लावर्स आहे म्हटलं तर ह्याला आम्ही 2 हाफ मध्ये डिवाइड करायला येते. ओके. सो दिस इज कॅशिया. ह्याला आम्ही कॅशिया फ्लावर म्हणून सांगतो. सो तुम्ही बघितलं तर पेटल्स बघा 5 पेटल्स आहे. येस ऑर नो? सो हे अँथर आणि फिलामेंट बघा. हे स्टॅमेन म्हणून सांगतो आम्ही. हे स्टिग्मा आहे, स्टाईल आणि हे ओव्हरी आहे. सो हे पूर्ण पिस्टिल आहे आणि हे स्टॅमेन आहे. हे पेटल्स आहे. सो तुम्ही बघितलं तर पेटल्स किती आहे? 5 सेपरेट पेटल्स आहे. 5 सेपल्स राहते ती आणि स्टॅमेन्स 10 राहते. सो 5 पेटल्स आहे. येस. 5 सेपल्स. सेपल्स खाली राहतात. ओके, आणि 10 स्टॅमेन्स राहतात. ओके. येस. नेक्स्ट दुसरा फ्लावर आहे पेटुनिया. पेटुनिया पण एक बायसेक्शुअल फ्लावर आहे. ह्याच्यामध्ये पेटल्स, सेपल्स आणि अँड्रोशियम अँड गायनोशियम राहते. ओके. पेटल्स अँड सेपल्स हॅव अ प्रोटेक्टिव्ह फंक्शन. सो ह्याच्यामध्ये हे फ्लावर मध्ये पेटल्स आणि सेपल्सचं काय काम आहे? त्यांचं प्रोटेक्टिव्ह फंक्शन आहे. म्हटलं तर त्यांनी प्रोटेक्ट करावं. कुणाला प्रोटेक्ट करावं? फूलचं काय आजचं इनर रिंग्स काय राहते नाही त्यांनी ते इनर रिंग्सला पेटल्स आणि सेपल्स प्रोटेक्ट करावं. सो पेटल्स पॉलिनेटर्सला पण अट्रॅक्ट करते ती आणि ते फूलचं काय इनर रिंग्स राहते नाही त्याला प्रोटेक्ट करते. ओके. सेपल्स आणि पेटल्सचं मेन तेच काम आहे.
अँड्रोशियम म्हटलं तर काय? इट इज द टर्म यूज टू रेफर टू द मेल पार्ट्स ऑफ पेटुनिया. सो अँड्रोशियम म्हटलं तर आम्ही अँड्रोशियम काय पेटुनिया प्लांट्सचं काय मेल पार्ट्स राहते ते दॅट इज स्टेमन. स्टेमन्सला आम्ही आणि एक वेगळं नाव सांगतो दॅट इज अँड्रोशियम म्हणून सांगतो. सो स्टेमन्स मी आम्ही कशासाठी यूज करतो? पोलेन क्रिएट करायला यूज करतो. इच स्टेमन हॅज टू पार्ट्स. सो आम्हाला माहिती आहे स्टेमन मध्ये दोन पार्ट्स राहते. कोणची कोणची? एक आहे अँथर. ओके, अँथर आणि फिलामेंट. यस ऑर नो? सो अँथर मध्ये एक कॅप्सूल सारखं दॅट इज लाईक अ ट्यूब शेप्ड स्ट्रक्चर राहते त्याच्यात. त्याच्यामध्येच पोलेन प्रोड्यूस होत आहे. गायनोशियम म्हटलं तर काय? हे एक फिमेल पार्ट राहते. पेटुनिया काय फ्लावर आहे त्याच्यामध्ये फिमेल पार्ट्सला आम्ही काय म्हणून सांगतो? फिमेल काय रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स राहते पेट्युनिया मध्ये, त्याला आम्ही कोणचा वर्ड देतो? गायनोशियम मन वर्ड देतो. सो दिस इज गायनोशियम. कॅन यू सी दिस? इथं बघा स्टिग्मा आहे, हे स्टाईल आहे, हे ओव्हरी, पेडिसेल, सेपल. मी तुम्हाला सांगितले. सो पेटुनिया मध्ये सेपल आणि काय हे पेटल्स राहते. त्यांचं काय काम आहे? त्यांचं काम आहे की फ्लावरचं आजचं काही इनर रिंग्स राहतात ते इथं आहे बघा. इनर रिंग्सला त्यांनी प्रोटेक्ट करावं. ओके. आणि पेटलचं आणि एक फंक्शन आहे ते काय आहे? त्यांनी पॉलिनेटर्सला अट्रॅक्ट करावं. ओके, पॉलिनेटर्सला अट्रॅक्ट करा. ओके. सो इथं बघा, हे पिस्टल म्हटलं तर पिस्टल इथं पिस्टल म्हण नाही सांगतो आम्ही, काय म्हण सांगतो? गायनोशियम म्हण सांगतो. सो गायनोशियम म्हटलं तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. ते कोणची कोणची येते? ती स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. ओके. हे तिघ पण काय आहे? फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स राहते. ओके. पेटुनियाचं फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सला आम्ही काय म्हणून सांगतो? गायनोशियम म्हणून सांगतो. whereas मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मला आम्ही काय म्हणून सांगतो? एनीबडी? मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सला काय म्हणून सांगतो आम्ही? इट इज कॉल्ड ॲज अँड्रोशियम. ओके. इट इज नोन ॲज अँड्रोशियम. अँड्रोशियम मध्ये काय येते? स्टेमन येते. स्टेमनला आम्ही अँड्रोशियम म्हणून सांगतो, वेगळं नाव घेतो दॅट इज मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. तो युजली स्टेमन या फिर अँड्रोशियम मध्ये दोन येते. ते कोणचं कोणचं? अँथर आणि फिलामेंट. सो इथं बघा अँथर आणि फिलामेंट कसं आहे. येस, इज इट क्लिअर? सो हे बायसेक्शुअल फ्लावर्स वरती आम्ही आता बघितलो. आय होप सगळ्यांना माहिती झालंय. ऑल राईट. सो बायसेक्शुअल फ्लावर्स म्हटलं तर काय? बायसेक्शुअल फ्लावर्स म्हटलं तर ह्या फ्लावर्स मध्ये दोघी ऑर्गन्स, मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स दोघं राहतात. दॅट इज स्टॅमेन अँड पिस्टल. त्याच्यासाठी आम्ही त्यांना बायसेक्शुअल फ्लावर्स म्हणून सांगतो. ओके. बायसेक्शुअल फ्लावर्सची आम्ही एक्झाम्पल्स बघितले होते. कोणची कोणची फ्लावर्स येतात त्याच्यामध्ये? हिबिस्कस, पेटुनिया, कॅशिया. हे तिघ पण बायसेक्शुअल फ्लावर्स आहे. ओके. सो हिबिस्कस आम्ही बघितलो. सो हिबिस्कस मध्ये इथं बघितलं तर तुम्हाला फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स दॅट इज स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी या फिर ओव्ह्यूल. ओके. तिघ पण मिळते दॅट इज पिस्टिल. आणि अँथर, फिलामेंट म्हटलं तर स्टॅमेन आम्हाला दिसते. ओके. येस. सो ह्यांचं मेन वर्क काय आहे? ह्यांनी पॉलिनेशन प्रोसेस मध्ये हेल्प करते. ओके. ओव्हरी टर्न्स इनटू फ्रूट, ओव्ह्यूल टर्न्स इनटू सीड्स. ऑल राईट. येस. आणि अँथर कशाला हेल्प करते? पोलन ग्रेन्सला प्रोड्यूस करायला हेल्प करते. ते फिलामेंटचा वर राहते. सो फिलामेंट त्याला सपोर्ट देते. ओके. सो पॉलिनेशन प्रोसेस मध्ये पॉलिनेटर्स आम्ही हेल्प घेतो. पॉलिनेटर्स म्हटलं तर कोण? बीज या फिर इन्सेक्ट्सला आम्ही पॉलिनेटर्स म्हणून सांगतो. ओके. येस. सेपल्स, सेपल्स ह्याला आम्ही सेपल्स पण सांगतो. सेपल्सचं काय काम आहे? त्यांनी हे काय फ्लावरचं बड राहते आजचं बड त्यांना प्रोटेक्ट करते. सो त्याच्यावरती येऊन बसून सोडतात युजली तुम्ही बघितलं तर. सो एक घट्ट राहते त्यांना ते प्रोटेक्ट करते. बरं पेटलचं काय काम आहे? पेटलचं पॉलिनेटर्सला अट्रॅक्ट करून पॉलिनेशन प्रोसेस मध्ये हेल्प करते. आणि एस्पेशली पेटुनियामध्ये त्यांनी ते फ्लावरचं आजचं काही इनर रिंग्स राहते ती त्याला पण हेल्प करते.
ओके. सो इज इट क्लिअर? सगळ्यांना समजलं बायसेक्शुअल फ्लॉवर्स म्हटलं तर काय? आय होप एव्हरीबडी हॅज अंडरस्टूड इट. ओके. सो नेक्स्ट क्लासमध्ये आम्ही युनिसेक्शुअल फ्लॉवर्स वरती बघू आम्हाला. सो आजचा क्लास मी इथंच संपते. थँक यू व्हेरी मच. जय हिंद, जय विद्याशक्ती.